नमस्कार युवा उद्योजक मित्रांनो, घोरुडे ॲग्री फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहेत युवराज गोट फार्ममध्ये. इथे एक युवा उद्योजिका आहेत. त्यांनी आपला हा फार्म सेटअप केलेला आहे. तर त्यांनी या व्यवसायाची सुरुवात कशी केली त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. नमस्ते ताई. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझे नाव सौ नंदा प्रमोद झाडे, राहणार साखरा, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा. माझा मोबाईल नंबर आहे 88138590. माझ्या गोट फार्मचे नाव आहे युवराज गोट फार्म साखरा. ताई, तुम्ही शेळी पालनच करावे असं तुम्हाला केव्हापासून वाटले आणि का वाटलं? मी माझ्या गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत 5 वर्ष पशुसखीचे काम केले आहे आणि तेथून मी सेवाग्राम, नागपूर आणि वर्धेला काही ट्रेनिंग घेतलेले आहे. त्या ट्रेनिंगमधून मला खूप काही गोष्टीचा म्हणजे असा अनुभव आलेला आहे आणि ट्रेनिंग अंतर्गत अनुभवही आला आहे. मला असं वाटलं की दुसऱ्याची रोजंदारी करण्यापेक्षा स्वतःच्याच एक बिझनेस चालू करायचा आणि आपण स्वतः तिथे राबायचं, मालक म्हणून राहायचं. आणि ट्रेनिंगच्या अंतर्गत मला काही अनुभवही होता. डॉक्टर की झालं, इंजेक्शन कसे लावायचे, कोणती औषधी द्यायची, त्यांना काय चारा हे करायचा, मला त्याच्यातूनही खूप अनुभव मिळाला आणि म्हणून मी हे माझा स्वतःचा एक गोट फार्म उभा केला. मॅडम, तुमचं प्रशिक्षण वगैरे झालं आहे का मग त्याच्या माध्यमातून? हो, झालं आहे. पंजाब देशमुख कॉलेजमध्ये माझं प्रशिक्षण झालेलं आहे आणि मी RCTचंही प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत मला काही प्रशिक्षण मिळाले आहे. अच्छा मॅडम, आता तुमच्याकडे एकूण किती शेळ्या आहेत? एकूण माझ्याकडे लहान मोठे धरून पूर्ण 100 नग आहे. 100 नग आहे. आणि हा पूर्ण गावरान फार्म आहे तुमचा? गावरान फार्म आहे. गावरान फार्म बघू शकता मित्रांनो, इथं पूर्ण गावरान शेळ्यांचा फार्म आहे आणि एकूण 100 शेळ्याचं व्यवस्थापन या ताई युवराज गोट फार्ममधून करत आहेत. एक आपल्या उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी हा एक प्रवास आहे. आणि हा गोट फार्म मी 2021 मध्ये हा चालू केला आहे. मी जेव्हा पशुसखी होती तेव्हा माझ्याकडे एकच शेळी होती. मी एका शेळीपासून नेहमी बोकड विकत गेली. 1 वर्ष एका शेळीपासून 6 नग तयार केले आणि 6 नगापासून मी हे एवढं तयार केलं आणि दरवर्षी दरवर्षीचाच माल माझा 4 लाखाचा मी काही शिल्लक ठेवून 4 लाखाचा माल विकतो. छान. मॅडम, तुमचं शेडचं व्यवस्थापन कसं आहे? शेड कसं आहे? एकदम हायटेक शेड आहे की साधा शेड आहे? आपण बघूया. माझा समोर साधा आहे आणि मागा चांगला आहे. बघू शकता मित्रांनो, एकदम साध्या शेडमध्ये देखील एवढ्या चांगल्या प्रकारचं नियोजन आणि चांगल्या प्रकारच्या आपण शेळ्या सांभाळू शकतो. हे एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. एकदम साध्या प्रकारचं शेड आहेत, बघू शकता. इतक्या शेळ्यांना जर आपण दाना मिश्रण जर टाकतो म्हणलं तर खूप वेळ जातो. म्हणजे या गव्हाणीमध्ये दाना स्टँड टाकले ते इकून 10 शेळ्या तिकून 10 शेळ्या खातात. या प्रकारचे गव्हाणींचं यांचं सेटअप बसलेलं आहे. हे खुराकसाठी आणि दाना मिश्रणसाठी. मागे सुपर निपियर आहे. तो सुपर निपियर म्हणजे जितका आपण कापला तितका फ्लास येतो त्यांना आणि त्या कापून आणला का हे कटर मशीन आहे. कटर काय चालू केलं करता, कटर बारीक केलं म्हणजे असू त्याचा आवाज येणार नाही. लाईटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. या कटर मशीनमध्ये नेपियर ग्रास कट करून आपण शेळ्यांना खाऊ घालतात. ठीक आहे. तर आणखी तुमचा मागे कसा शेड आहे बघू शकता मित्रांनो. मागे एक शेड आहे साध्या पद्धतीनंच. बाजूला येते लहान पिल्ले आई राहतात, लहान पिल्ले त्यांची आई. राहू दे इथे असण्या संध्याकाळी आराम करण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहेत. या कप्प्यामध्ये काय असतं मग? मदर स्टॉक. हो, या कप्प्यामध्ये लहान पिल्ले आणि मोठ्या शेळ्या तिकडे त्या साईडनं. त्या अच्छा. मोठ्या शेळ्यांसाठी शेडच्या बाजूनेच एक हे केलेलं आहे.
टिना वगैरे टिनांचा शेड आहे. या साईडनं मोठ्या शेड्या असतात आणि या त्याला लगेचच शेडच्या बाजूने चाऱ्यांसाठी नियोजित जागा आणि फार्मच्या समोर मोकळ्या परिसरात शेड्या. तर या प्रकाराचा यांचा युवराज गोट फार्म आहे. मित्रांनो, आपल्याला जर काही शेड्या पाहिजे असेल, आपल्या फार्ममध्ये गावरान पद्धतीच्या शेड्या आहेत, त्या शेड्या आपल्याला या फार्ममधून घेता येईल. आपण परत शेळ्यांकडे जाऊया. असू द्या. तर धन्यवाद ताई. या ताईकडून एक प्रेरणा घेण्यासारखं आहे. आपल्या विदर्भातील महिलांना किंवा आपल्या नवीन उद्योजकांना जर कोणाला या फार्ममधील शेळ्या पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच या दिलेल्या नंबरवर कॉल करा. धन्यवाद.